राहुल गांधी पीएमओ कार्यालयात दाखल झालेले आहेत। पण राहुल गांधी नरेंद्र मोदींची भेट घेण्यासाठी पीएमओ कार्यालयात दाखल झालेले आहेत। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय, ती म्हणजेच पंतप्रधान मोदींच्या भेटीला राहुल गांधी पीएमओ कार्यालयात दाखल झालेले आहेत। पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी राहुल गांधी आल्याचे हे दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी उर्वशी। काय नेमका भेटीसाठी राहुल गांधी आलेले आहेत? पीएमओ मध्ये आपण बघतोय मागच्या 1 तासापासून बैठकीचा सिलसिला सुरू आहे। आताच काही वेळापूर्वी प्रमुख सचिव पीके मिश्रा आणि बरोबरच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल त्यांच्याबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक बैठक घेतली। आता त्याच्यानंतर ही दुसरी बैठक आहे आणि स्वतः जे आहे विरोधी पक्षनेते राहुल गांधी पोहोचले आहेत। आता साऊथ ब्लॉकला 6:30 वाजता त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर बैठक आहे। म्हणजेच राहुल गांधीची बैठक आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत आणि बरोबरच दुसरे जे अधिकारी आहेत तेही आहेत। कोणत्या रिझनला घेऊन ही बैठक आहे त्यावरती अजून स्पष्ट झालं नाहीये, पण सांगितलं जात आहे की सीबीआय डायरेक्टर हा दुसरा कोण असणार त्यावरती चर्चा होऊ शकते। बरोबरच आपण हेही समजतो की पहलगाम हल्ल्यानंतर ज्या वेगवेगळ्या ज्या रणनीती भारत देश करतोय पाकिस्तानच्या विरोधात, त्याला घेऊन नेमकं काय एक स्ट्रॅटेजी असेल त्यावरही चर्चा होऊ शकते, हेही समजून येत आहे। राहुल गांधी म्हणजेच काँग्रेसने जसंच पहलगाम हल्ला झाला तेव्हाच जे आहे विरोधी पक्षाने एक पिच केलेलं भाजपला सांगितलेलं की ते त्यांच्या बरोबर आहेत। काही दहशतवाद्यांच्या विरोधात कोणतीही मूव घेतली तर काँग्रेस बरोबर आहे। आज जेव्हा काँग्रेसचे राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट होते, ही भेट खूप महत्त्वाची समजून येते आणि नेमकं पहलगाम हल्ल्यानंतर काय एक स्थिती आहे पहिल्यांदा जे आहेत हे भेटतायत असं समजून येतं। अगदी उर्वशी, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। सीबीआय डायरेक्टरच्या नियुक्ती संदर्भात ही भेट होत असल्याचं आपल्याला प्रतिनिधींनी सांगितलेलं आहे। मात्र राहुल गांधी पीएमओ कार्यालयात दाखल झालेले आहेत।